काल खूप दिवसांनी आहे ना, मी सगळ्यांसाठी बारीक शेवायची खीर करायला घेतली होती आणि त्यासाठी आहे ना, दूध मी उकळवायला ठेवलं होतं. 1 लिटर दूध मी घेतलं होतं एका मोठ्या पातेल्यामध्ये आणि ते 10 मिनिटं तरी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. ते उकळवून घेत असताना मी त्याच्यामध्ये बदामाचे काप, त्याचबरोबर थोडीशी वेलची पूडसुद्धा टाकली होती. आता दुसऱ्या गॅसवरती मी कढई ठेवली. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घेतलं आणि बारीक शेवया ज्या खिरीसाठी आपण वापरतो, त्यासुद्धा आहे ना, तुपामध्ये भाजून घ्यायला सुरुवात केली. तुपामध्ये शेवया छान अशा भाजून झाल्यानंतर आहे ना, ते सुद्धा आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकायचं आहे आणि लगेचच आहे ना, सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळाने आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार साखर, त्याचबरोबर 1 ते दीड चमचा मी इथे बारीक रवा जो तुपामध्ये भाजून घेतला होता ना, तो सुद्धा टाकला होता आणि त्याचबरोबर आहे ना, केशरच्या काड्या ज्या मी दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या, ते सुद्धा मी या खिरीमध्ये टाकलं आणि अगदी 5-1 मिनिटं उकळी येऊ दिली. थोड्या वेळाने बघू शकता इथे गरमागरम शेवयाची खीर तयार झालेली आहे आणि अशी खीर खूप जास्त छान झाली होती. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.